नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येक माणूस पैसे कमवून खर्च करत असतो, परंतु खर्च झालेला पैसा पश्चाताप आणि गैरसोय निर्माण करतो। परंतु ठेवलेला पैसा आपल्याला उत्पन्न अर्निंग करून देत असतो आणि हेच न कळाल्यामुळे किंवा ह्याला महत्त्व न दिल्यामुळे प्रत्येक माणूस म्हातारपणी त्याला पैसे नसतात आणि जगण्यासाठी सुद्धा पैसे राहत नाहीत आणि दुसऱ्याच्या हाताकडे बघावं लागतं। कारण आपल्याला अन्न वस्त्र निवारा ह्या गरजेच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि आपली आर्थिक कोंडी तयार होती आणि हे होऊ नये म्हणून आज आता ताबडतोब LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन हा प्लॅन घ्या। हा प्लॅन बंद होणार आहे। मित्रांनो, आपलं जसं वय वाढल तसं काय होतं, आपल्याला वाटतंय आपण मोठे झालो, परंतु मित्रांनो नाही, निसर्गाने दिलेले आयुष्य हे कमी होत चाललेलं आहे। म्हणजे दिसतंय तसं नाही, जसं डोळ्यांना आपल्याला आभाळ टेकल्यासारखं वाटते, अजिबात टेकलेलं नाही। तुम्हाला जिथे जिथं वाटतं टेकल्यासारखं तिथं जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल की आभाळ परत पुढे टेकल्यासारखं वाटतं। कारण हा एक भास आहे मित्रांनो, सत्य एक वेगळं असतं आणि डोळेसुद्धा आपल्याला धोका देतात आणि मनसुद्धा देतं। कारण आपण बड्डे आहे म्हणतो, मनानं बड्डे म्हणतो आणि डोळ्यानं आपण पाहून आपण साजरा करतो। मित्रांनो, काही गोष्टी ज्या असतात त्या इंद्रियसुद्धा आपल्याला फसवतात। त्यासाठी आपण चांगला विचार करून अनुभवी माणसाचा ऐकून आपण चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आपल्याला संकटात दिलासा मिळेल। जर आपण संकटाचा विचार करून जर प्लॅनिंग नाही केलं तर संकट आल्यानंतर आपल्याला कळून उपयोग होणार नाही, आपल्याला गैरसोय होईल आणि परत आपल्याला ह्या गोष्टी करता येणार नाही। माणसाला इन्शुरन्स घेण्यासाठी त्याची शरीर प्रकृती चांगली पाहिजे, हे आपल्या हातात नाही। प्रकृती उद्या कशी असेल हातात नाही आणि वय पण प्लॅनमध्ये बसलं पाहिजे। वय पण वाढत चालले आणि प्रकृती आपली चांगली राहील काही कुणीही सांगू शकत नाही। त्यासाठी इन्शुरन्स घेताना कधीही आपण वेळ लावू नये। बरेच लोक टाळाटाळ करतात किंवा वेळ लावतात आणि नंतर आपलं नुकसान होतं। आपलं रोज नुकसान होत चाललेलं आहे, कारण पैसे कमवायचा पिरियड कमी होत चाललेला आहे आणि पैशाची गरज वाढत आहे। म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्याचे रेट वाढतात, जगण्यासाठी जे पैसे लागतात ती लिव्हिंग कॉस्ट आहे, रेट वाढत असतात आणि आपलं पैसे कमवायचं वय कमी होतं। हे कळत नकळत आलेलं एक मानवी संकट आहे आणि त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला आपण संकटात 100% अडकणार आणि आपल्याला कोणीही मदत करणार नाही। मित्रांनो, ज्याच्याकडे पैसे नाही त्याला कोणीही हे मदत करत नाही। आता तर सध्याच्या काळात तर मुलंसुद्धा सांभाळत नाहीत, कारण त्यांच्याकडे जर उत्पन्न नसेल, त्यांनाच नोकरी नसेल तर ते तुम्हाला कसं सांभाळतील। म्हणजे आपला स्वाभिमान आपण आपल्या हातानं कमी करतो आणि आपल्याला लाचारी जीवन जगण्यासाठी आपण प्रवृत्त करतो। हे कळत नकळत अशा चुका घडत असतात आणि पुन्हा प्रॉब्लेम सुटत नाही मित्रांनो। आणि म्हातारपणी जर तुम्हाला ह्याचं उदाहरण पाहिजे असेल तर जे वयोवृद्ध लोक आहेत, म्हातार लोक, वयस्कर लोक आहेत, त्यांच्याशी चर्चा करा, म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। म्हणून लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या। ओके, थँक्यू।